वेळापूर्वी विधान भवन परिसरात दाखल झाले। विधान भवनचं आता कामकाज सुरू झालेलं आहे। 5 डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे। आज सर्व आमदार शपथ घेणार आहेत। कालिदास कोळंबकर हे सर्व आमदारांना, नवनिर्वाचित आमदारांना, प्रतिनिधींना आमदारकीची शपथ देणार आहेत आणि आता कामकाजाला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात शपथविधी सुरू होणार आहे। मात्र विरोधक आमदार शपथ घेतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र अजित पवार यांनी काही वेळापूर्वी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यानुसार सर्व 288च्या 88 प्रतिनिधी आमदारकीची शपथ घेणार आहेत। ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधक आमदार आवाज उठवणार अशी ही माहिती मिळते, कारण विधान भवनाच्या पायऱ्यांवर या आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। मुंबईत आजपासून 9 तारखेपर्यंत हे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे। विधानसभेच्या 288 प्रतिनिधी आज आमदारकीची शपथ घेणार आहेत। आता या कामकाजाला सुरुवात झालेली आहे। विधानसभेचं हे विशेष अधिवेशन आपण पाहतोय 3 दिवस हे अधिवेशन चालणार आहे। आज या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। 15व्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनास आजपासून सुरुवात झालेली आहे। शनिवार रविवार अशा 2 दिवसात सर्व 288 सदस्यांचा शपथविधी पार पडेल आणि सोमवारी सकाळी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होऊ शकते। त्यानंतर राज्यपालांचे नवीन विधानसभेपुढे अभिभाषण देखील होईल आणि अखेरच्या सत्रात पुरवणी मागण्या आणि विधेयकं सादर केली जाणार। या अधिवेशनाची अशी ही रूपरेषा असणार आहे। विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे आणि नव्या सदस्यांना आज शपथ दिली जाणार आहे। तर सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे। हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार आहेत। राज्य विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी आज होणार आहे। अध्यक्षांची निवड यासाठी 3 दिवसीय अधिवेशनाला आता सुरुवात झालेली आहे। भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर हे हंगामी अध्यक्ष म्हणून आज या सर्व प्रतिनिधींना शपथ देतील। तर 15व्या विधानसभेत 78 सदस्य हे पहिल्यांदाच निवडून आले आणि या नवीन चेहऱ्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे 33 आहेत, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे 14, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 8 चेहरे आहेत। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 10 आणि काँग्रेसचे 6 चेहरे आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 4 चेहऱ्यांचा समावेश आहे। नेमणुकीसंबंधी घोषणा। माननीय सदस्यांना विदित आहे की जोपर्यंत आपणाकडून स्थायिक अध्यक्षाची निवड करण्यात येत नाही तोपर्यंत माननीय राज्यपालांनी अस्थायी अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक केली आहे। तसेच विधानसभेच्या सदस्यांनी सभागृहात आपले स्थान ग्रहण करण्यापूर्वी ज्या व्यक्तीसमोर शपथ घ्यायची किंवा गांभीर्यपूर्वक दृढकथन करायचे असेल अशी व्यक्ती म्हणून माननीय राज्यपालांनी अध्यक्षाची निवड होईपर्यंत माझी सर्वस्वी चंदसुख मदनराज संचेती विधानसभा सदस्य, 2 नंबर आहेत जयकुमार जितेंद्र रावल, 3 नंबर आशिष नंदकिशोर जसवाल आणि माणिकराव शिवाजी कोकाटे विधानसभा सदस्य यांची नियुक्ती केली आहे। मी आता याबाबतची राज्यपालांची अधिसूचना वाचून दाखवतो। ज्या अर्थी महाराष्ट्र विधानसभेचे दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या प्रथम बैठकीच्या गरजपूर्व माननीय अध्यक्षांचे पद रिक्त आहे व माननीय उपाध्यक्ष पद देखील रिक्त आहे, म्हणून मी श्री CP राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल भारताच्या संविधानाची अनुच्छेद 180 खंड अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारात वापर करून श्रीयुत कालिदास निळकंठ कोळंबकर महाराष्ट्र विधानसभा सदस्य यांना उक्त सभेकडून अध्यक्षाची निवड होईपर्यंत अध्यक्षपदाची कर्तव्य पार पाडण्यासाठी याद्वारे नियुक्त करीत आहे। भारताच्या संविधानातील अनुच्छेद 188 अन्वये मी श्री CP राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल व महाराष्ट्र विधानसभेकडून अध्यक्षाची निवड होईपर्यंत
चैनसुख मदनराव संचेती, जयकुमार जितेंद्र रावळ, आशिष नंदकिशोर जसवाल व माणिकराव शिवाजी कोकाटे यांना व नंतर अध्यक्षांना, उपाध्यक्षांना व सभाध्यक्ष तारखेवरील महाराष्ट्र विधानसभा नियमानुसार नामनिर्देश केलेल्या इतर सदस्यांना याद्वारे अशा व्यक्ती म्हणून नियुक्त करतो. ज्यापैकी कोणीही एका व्यक्तीसमोर महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांना सभागृहात आपले स्थान ग्रहण करण्याची शपथ घेता येईल किंवा गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करता येईल. अध्यक्षांच्या निवडीबाबत माननीय राज्यपालांचा संदेश. विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त झाले असल्याने माननीय राज्यपालांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 6(1) अन्वये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दिनांक 9 डिसेंबर 2024 हा दिवस निश्चित केला आहे. माननीय राज्यपालांचा दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजीचा आदेश पुढील प्रमाणे आहे. इन पर्स्युअन्स ऑफ सब रूल 1 ऑफ रूल 6 ऑफ द महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली रूल्स, I, C.P. Radhakrishnan, Governor of Maharashtra, hereby fix the 9th December 2024 to be the date for electing the Speaker. अध्यक्षांच्या निवडीच्या कार्यक्रमाची घोषणा. माननीय सदस्य माहीत आहेत की महाराष्ट्र विधानसभा नियम 6(1) मधील तरतुदीनुसार राज्यपालांनी अध्यक्षपदाच्या निवडीसाठी दिनांक 9 डिसेंबर 2024 दिवस निश्चित केला आहे. महाराष्ट्र विधानसभा नियम 6(2) अन्वये सदस्यांनी मांडवाच्या प्रस्तावाची लेखी सूचना जितेंद्र भोये, सचिव 1, कार्यभार महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्याकडे कक्ष क्रमांक 21 तळमजला विधान भवन मुंबई येथे रविवारी दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजण्यापूर्वी पोचेल अशा प्रकारे देणे आवश्यक आहे. अध्यक्ष निवडीची अधिसूचना, निवडीचा कार्यक्रम व नामनिर्देशपणा नमुना टपालखानाद्वारे सर्व सदस्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. भारताच्या संविधानाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ किंवा गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करणे. भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 188 अन्वये तसेच महाराष्ट्र विधानसभा सदस्य पक्षांतराच्या कारणावरून निहर्ता नियम 1986 यातील नियम 4 व 2 च्या तरतुदीच्या अधीन राहून सन्माननीय सदस्यांनी सदस्याची शपथ घेऊन विधानसभेत आपले पदग्रहण करण्यापूर्वी